नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीवर. आजच्या दिवसाचं महत्त्व म्हणजे आजपासून या देशात राज्यघटना लागू झाली आणि ती लागू अशी झाली, की हा पूर्ण जगात एक असं उदाहरण आहे, जिथे देशातल्या जनतेने स्वतःलाच ही राज्यघटना अर्पित केली. जनता ने जनता को अर्पित किया हुआ ये संविधान. ही राज्यघटना लिहिण्यासाठी शेकडो लोकं खपलीत. तासनतास चर्चा झाल्या एका-एका शब्दावर. जगातल्या फार चांगल्या राज्यघटनांचा अभ्यास करून, भारतीय समाजाचा अभ्यास करून, बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली ही राज्यघटना लागू झाली. आणि ही जेव्हा राज्यघटना लागू झाली, त्यानंतर अगदी रस्त्यावरच्या भिकाऱ्याला सुद्धा राजा होण्याचा अधिकार बाबासाहेबांनी दिला. अमेरिकेमध्ये जेव्हा गुलामांना, काळ्यांना मतदानाचा अधिकार नव्हता, तेव्हा भारतात अगदी समाजातल्या शेवटच्या व्यक्तीला सुद्धा मतदानाचा अधिकार दिला. युरोपमध्ये महिलांना अधिकार नसताना सुद्धा भारतात तो अधिकार महिलांना पण देण्यात आला. अतिशय सुंदर राज्यघटना या देशाची आहे आणि ती लागू आज झाली म्हणून 26 जानेवारीला आपण हे आनंदोत्सव मनवतो. महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी पालकमंत्री आनंद उत्सव हा उत्सव करण्यात त्यांना अलॉटमेंट झालं होतं. प्रत्येक जिल्ह्याचा पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यात गेला. नाशिक जिल्हा फार हाय प्रोफाईल आहे राजकारणात. नाशिकमध्ये पालकमंत्री पाहिजे म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघंही कुस्तीच्या फळात जुंपले होते. पण भाजपाने तिसऱ्या डोळ्यांनी पाहिलं, की कुंभ येणार आहे. कुंभ म्हणजे म्हणजे मोठं बजेट. मोठं बजेट म्हणजे मोठं घबाड. मग देवानी ठरवलं म्हणजे देवाभाऊंनी. नाही, तिथे बीजेपीचाच पालकमंत्री असावा. आता ही दोघंही बिचारी मिंदे काय करणार? ईडी, सीबीआयच्या तलवारी टांगलेल्या असल्यामुळे नुसता जरी भांडणाचा हुरूप आणला तरी शेवटी शेपटी घालून चूप झाले आणि गिरीश महाजनांना तिथे पालकमंत्री नियुक्त केलं. आज ही बातमी आपण का सांगतो? कारण त्या नाशिकमध्ये एक भयंकर घटना झाली. त्या घटनेला मी भयंकरच घटना म्हणेन. कारण जेव्हा पालकमंत्री तिथे झेंडावंदनासाठी गेले, झेंडावंदनाच्या कार्यक्रमानंतर त्यांचं भाषण सुरू झालं आणि ते भाषण संपता-संपता माधुरी जाधव नावाची एक वन विभागाची अधिकारी, जी आपल्या ड्रेसमध्ये होती, प्रोटोकॉल प्रमाणे, ती मंत्र्याकडे सुसाट वेगाने धावत निघाली आणि विरोध करत, की "साहेब, तुम्ही पूर्ण भाषणामध्ये संविधान निर्माते डॉक्टर भीमराव आंबेडकरांचं नाव कसे विसरले?" ज्या हिशोबाने ती धावत स्टेजकडे निघाली, पूर्ण कार्यक्रमामध्ये अफरातफरी झाली. पोलीस अधिकारी पळत गेले. महिला कॉन्स्टेबलनी लगेच तिला ताब्यात घेतलं. तिला समजावत बाहेर आणत होते. आणि मग ती अतिशय नाराजगीनं बोलत होती. म्हणाली, "माझी नोकरी गेली तरी चालेल. मला सस्पेंड करा, मला सजा द्या. पण मी विरोध केल्याशिवाय राहणार नाही." आजच्या दिवशी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कसं तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायला विसरू शकता? हा अन्याय आणि हा त्यांचा अपमान तुम्ही कसा करू शकता? काय तुम्ही त्यांचं नाव न घेता त्यांना स्मृतीपटलावरनं पुसू इच्छिता का? अशा प्रश्नांचा भडीमार करत ती त्यानंतर कार्यक्रम संपुष्टात आला. गिरीश महाजनांना जेव्हा कळलं तेव्हा ते म्हणाले, की "मी जाणून-बुजून केलं नाही. अनवधानात झालेलं आहे. तर त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आमच्या मनात फार इज्जत आहे." बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले ही 3 नावं
मराठी नेत्यांच्या तोंडातनं फक्त निवडणुकीच्या वेळेला बाहेर निघतात. जेव्हा त्यांना मतदान हवं असतं, जेव्हा निवडणुका असतात, तेव्हा ते आपलं भाषणच छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांपासून सुरू करतात आणि मग शाहू, आंबेडकर, फुलेंचा महाराष्ट्र असं म्हणत पुढे खोटं बोलायला सुरू करतात. पण वास्तविक त्यांना आंबेडकरांबद्दल प्रेम आहे का? भाजप हे संघाचंच एक पिल्लू आहे, असं आपण म्हणत होतो. आता संघ भाजपाच्या भरोश्यावर आहे. कसं असतं घरातला कर्ता पुरुष म्हातारा झाला आणि मग तो बेडवर पलंगावर खिळून बसला. मग त्याची अक्षरशः हाल होतात. मग तर त्या घरचा ज्याला त्याने बोट धरून चालवलं, त्याच्या भरोश्यावर तो राहायला लागतो. आणि मग त्याच्या भरोश्यावर जेव्हा तो राहतो, मग जे दिलं ते खावं लागतं, जसं ठेवलं तसं राहावं लागतं. सध्या राष्ट्रीय स्वयंसेवकाची संघाची स्थिती तशी झालेली आहे. आता पलंगावर तो खिळून बसलेला म्हातारा आहे. जसं बीजेपी देईल तसं त्यांना राहायचं आहे. जे देईल ते खायचं आहे. जसं ठेवलं तसं त्याच्यात आपल्याला आनंद मानायचा आहे. आणि कोणी आलं भेटायला तर सांगायचं, की आमचा मुलगा फार कर्तबगार आहे बरं का. कोण आपलं मनातली व्यथा बोलून दाखवणार? तर जेव्हा संघ बीजेपीला चालवत होता, जनसंघाला चालवत होता तेव्हाची गोष्ट. शेकडो तासाची चर्चा, एका शब्दावर तासंतास चर्चा करत या संविधानाची, राज्यघटनेची निर्मिती झाली. अतिशय विद्वान लोक ज्यांच्या डिग्र्या मोठमोठ्या युनिव्हर्सिटी सांगतात. सध्याच्या पंतप्रधानासारखं नाही, एंटायर पॉलिटिकल सायन्स डिग्री आहे. पण कुठल्या विश्वविद्यालयामधनं तिथं विचारायला गेलं, की ते जेलमध्ये टाकतात. तुम्ही पंतप्रधानाची डिग्री विचारू शकत नाही. असे फोकणारे बहाद्दर जेव्हा बसलेत तिथे. पण त्या काळी फार शिकलेले लोक होते त्या विधानसभेमध्ये, म्हणजे संविधान सभेमध्ये. आणि अशा शिकलेल्या लोकांच्या त्या कमिटीची अध्यक्षता जी होती, ती बाबासाहेब आंबेडकरांकडे होती. आणि मग जगातल्या फार वेगवेगळ्या देशातल्या अतिशय उत्कृष्ट अशा राज्यघटनेचा अभ्यास करून भारताचा सामाजिक जो तानाबाना आहे तो पाहून, ढाचा पाहून त्याच्या अनुसार ही राज्यघटना लिहिली गेलेली आहे. अहो, जेव्हा अमेरिकेत काळ्या लोकांना मतदानाचा अधिकार नव्हता, तेव्हा भारतात अतिशय शेवटच्या माणसाला, समाजातल्या बाबासाहेबांनी अधिकार दिला. युरोपमध्ये किती देशामध्ये स्त्रियांना अधिकार नव्हता मतदानाचा, पण भारतात होता. त्यामुळे बाबासाहेबांच्या संविधानाने अगदी भिकाऱ्याला सुद्धा राजा होण्याचा अधिकार दिला. आता चहा विकणारा असा म्हणतो तो चहा विकत होता, माहीत नाही कुठे विकत होता. चहा विकणारा सुद्धा पंतप्रधान होतात. हे त्याच राज्यघटनेमुळे झालं. परंतु ही जेव्हा राज्यघटना भारतातल्या लोकांनी स्वतःला अर्पित केली, हे पण एक वेगळाच प्रकार आहे. ही लागू नाही झाली. भारतातल्या सगळ्या लोकांनी स्वतःला अर्पित केलेली ही राज्यघटना आहे. जेव्हा ही आपल्या भारतात लागू झाली, त्यावेळेला याच संघाच्या लोकांनी त्याचा विरोध केला. मनुस्मृती असताना राज्यघटना कशाला? मनुस्मृतीच पाहिजे, आम्ही ही राज्यघटना मानत नाही. आम्ही तिरंग्याला मानत नाही. असे म्हणणारे हे संघी आणि त्यांचा विरोध म्हणून मग बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीची होळी केली. याच्यापुढेही जेव्हा हे जातीपातीचं राजकारणातनं हे बाहेर येत नव्हते, त्यावेळेला मग बाबासाहेब आंबेडकरांनी हे वक्तव्य केलं, की जन्म कुठल्या जातीत घ्यायचा तो माझ्या हातात नाही, पण मरण कुठल्या जातीत मी घेऊ शकतो, हे धर्मात घेऊ शकतो, हे मला राज्यघटनेने अधिकार दिलेले आहेत. आणि त्यांनी मग बौद्ध धर्म स्वीकारला. हे नवीन गोष्टी मी सांगत नाही. पण त्याच भाजपाची ही पिल्लावळ आहे. त्याच जनसंघाची पिल्लावळ, त्याच संघाची पिल्लावळ आहे. त्यामुळे कुठे ना कुठे एक आकस आहे आंबेडकरांबद्दल, कुठे ना कुठे राज्यघटनेबद्दल आकस आहे. म्हणून 2024 मध्ये ते सारखे त्यांचे नेता म्हणायचे, 370 आम्हाला मिळाले तर आम्ही राज्यघटना बदलू. कारण त्यांना मनुस्मृती आणायची आहे.
अधिकार देणारी राज्यघटना त्यांना नको. कारण अधिकार लोकांना द्यावे लागतील हाच त्यांचा फार मोठा प्रॉब्लेम आहे वर्तमान सरकारचा. त्यामुळे निवडणुकीच्या वेळेला ते फक्त बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतात. पण आजच्या कार्यक्रमात तो कसा विसरला हे मला कळलं नाही. कारण 15 ऑगस्टच्या कार्यक्रमात तुम्ही विसरू शकता. पण आजचा कार्यक्रमच राज्यघटनेला अनुसरून आहे. तिथे ते कसे काय विसरलेत? पण मी सॅल्यूट करतो त्या वाघिणीला, माधुरी जाधवला, जिने विरोध प्रकट केला. आता माहीत नाही त्या माधुरीसोबत काय होईल? काही दिवसांनी तिची बदली झालेली दिसेल किंवा तिचं टर्मिनेट होईल, ती सस्पेन्शन केलं जाईल. तिच्यावर काही आरोप लागू शकतात. कारण इथं आरोप लावणारे ते न्यायाधीशही तेच आहेत, वकीलही तेच आहेत. काहीही होऊ शकतात. तिला माहीत आहे तिच्यासोबत काय होईल. परंतु हा विरोध करणं जरुरीचं आहे. मधा-मधात संघ आणि भाजपचा फार पुराणा आहे तरीका आहे हे. फार जुनी सिस्टम आहे त्यांची ही. ते असे टेस्ट करून पाहतात. विरोध होतो का? नाही झाला विरोध तर मग आता नावच नाही काढायचं. आणि विरोध झाला तर लगेच बॅकफूटवर यायचं. लगेच दिलगिरी व्यक्त केली, मामला सेटल. पण एक टेस्टिंग ग्राउंड होतं. त्यामुळे एक निश्चित कमीत कमी या महाराष्ट्रात, ज्या महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकर होते. गर्व आहे आम्हाला, की शाहू फुले आंबेडकरांचा प्रदेश आहे आमचा महाराष्ट्र. त्या महाराष्ट्रात जेव्हा यांना आंबेडकर विसर होईल, त्यावेळेला तो आठवण करून देणारे 10 माधुरी जाधव उभ्या राहतील, एवढा विश्वास आज झाला. आज द न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तुमचा नमस्कार. पाहत रहा द न्यूज लॉन्चर मराठी.